महाराष्ट्राचे आदरणीय राज्यमंत्री आशिष जयस्वाल जी, पूर्व नागपूरचे लोकप्रिय आमदार कृष्णाभाऊ खोपड़े, आमदार चरणसिंग ठाकूर, महापौर नीताताई ठाकरे, उपमहापौर लीलाताई हाथीबेड, आपल्या पक्षाचे अध्यक्ष दयाशंकर तिवारी, स्टँडिंग कमिटीच्या चेअरमन शिवानी दाणी, महानगरपालिकेतील सत्तारूढ पक्षाचे नेते नरेंद्र बोरकर, आपल्या रेल कॉर्पोरेशनचे एमडी जयस्वाल साहेब, उपस्थित सर्व अधिकारीगण, पूर्व नागपूरचे सर्व सन्मान्य नगरसेवकगण आणि उपस्थित माझ्या बांधवांनो आणि बहिणींनो, आपल्या सगळ्यांना अतिशय आनंद आहे की डिप्टी सिग्नलचा हा उड्डाणपूल आज आपल्या सगळ्यांकरता उपयोगाकरता याचं उद्घाटन आज होणार आहे। आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की या उड्डाणपुलाला आपल्या माजी उपमहापौर, डिप्टी सिग्नलच्या त्यावेळच्या नगरसेविका, विशेषतः आपल्या सगळ्यांच्यावर ज्यांनी अनेक वर्ष आपल्या पक्षाचं काम केलं अशा स्वर्गीय बहिरीनबाई सोनबोईर यांचं नाव या उड्डाणपुलाला आपण दिलेलं आहे, याचा आपल्या सगळ्यांना मनापासून आनंद आहे। बहिरीनबाई कॉटन मार्केटमध्ये भाजीचे टोकणे उचलण्याचं काम करत होत्या। मी त्यांच्या घरी एकदा गेलो, भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांना येण्याची विनंती केली। महानगरपालिकेला त्या उभ्या राहिल्या, त्या निवडून आल्या आणि आपल्या पक्षाने त्यांना उपमहापौर पदाची संधी दिली। त्यांनी आयुष्यातल्या शेवटपर्यंत पक्षाचं निष्ठेने काम केलं। आज त्यांचा परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत। त्या सगळ्या परिवाराची भारतीय जनता पार्टीशी पक्की गाठगाठ आहे आणि मला अतिशय आनंद आहे की ज्या कार्यकर्त्यांनी आपला पक्ष विस्तारण्याकरता एवढं मोठं कार्य केलं त्याचं नाव या उड्डाणपुलाला मिळत आहे। याचा एक कार्यकर्ता म्हणून आपल्याबरोबर मला देखील अतिशय अभिमान आणि आनंद आहे। मी बहिरीनबाईंच्या स्मृतींना अभिवादन करतो आणि या पुलाचं नाव त्यांच्या नावाने आहे, ही त्यांची आठवण आपल्या सगळ्यांच्या नेहमी लक्षात राहील। माननीय कृष्णाभाऊ खोपड़े यांनी पूर्व नागपूरचं चित्र बदलवून टाकलेलं आहे। खरं म्हणजे पूर्व नागपूरमध्ये एकामागून एक अनेक उड्डाणपूल त्यांनी बांधलं, रिंग रोड केला, सिम्बॉसिस आणलं, नर्सिंग मुंगजी आणलं, आता 400 बेडचं सावरकर हॉस्पिटल तयार झालं। अनेक कामं कृष्णाभाऊंनी या क्षेत्रात करून या क्षेत्राचं चित्र बदलवून टाकलं। मी त्यांना आज अनेक चांगलं काम होत असताना अजून एक चांगली घोषणा करत आहे की त्यांच्या आग्रहाखातर पारडीचा उड्डाणपूल केल्यानंतर तिथल्या भाजी बाजाराकरता जागेकरता बाजूला मोठं मार्केट बांधायचं आम्ही ठरवलं आणि आता त्या मार्केटमध्ये विचार बदलला की स्विमिंग टँक, हेल्थ क्लब, खेळाची मैदानं सगळं त्या बिल्डिंगमध्ये करून पूर्व नागपूरच्या गोरगरीब जनतेला अत्याधुनिक असा स्पोर्ट क्लब त्या भाजी मार्केट, मटन मार्केटच्या बरोबर आपण त्या ठिकाणी बांधायचा निर्णय घेतलेला आहे आणि या 150 कोटी रुपयाच्या प्रकल्पाला 40 कोटी रुपयाची ग्रँट NHAI तर्फे देण्याचं मी घोषित करतो। खरं म्हणजे त्या ग्रँटचा चेक कॉर्पोरेशनच्या खात्यात येऊन जमा झालेला आहे, म्हणजे पैसेही जमा झालेले आहे। त्याचं डिझाईन लवकरच फायनल करून त्या कामाला सुरुवात होईल। आज पूर्व नागपूरमध्ये कॉन्क्रीटचे रोड झालेले आहेत। आता कृष्णाभाऊंना कोंबडा कसा मारायचा, कोणी मारायचा आणि केव्हा मारायचा याचं चांगलं ज्ञान आहे। खरं म्हणजे त्यांच्या प्रयत्नांमुळे पूर्व नागपूरमध्ये आता मोठी मोठी उड्डाणपुलं पुढच्या 2-4 महिन्यात उद्घाटनाला येणार आहे। पूर्व नागपूर एक प्रगतिशील आणि त्याचबरोबर शैक्षणिक संस्थांचं माहेरघर झालेलं आहे। सिम्बॉसिस, नर्सिंग मुंगजीसारख्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी आल्या, कचऱ्यापासून CNG गॅस तयार करण्याचा प्रकल्प सुरू झाला। एवढंच नाही तर पूर्व नागपूरमध्ये अनेक ठिकाणी पाण्याच्या टाक्या तयार करून पाण्याची व्यवस्था 24 तास पाणी देण्याचं काम देखील
कृष्णाभाऊंनी या मतदार क्षेत्रात केलं. त्यांनी केलेलं कार्य यावर जनतेने प्रेम व्यक्त केलं आणि पूर्व नागपूरमधून भारतीय जनता पार्टीला 26 नगरसेवक मिळवून दिले. हे खरं म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट आहे. आज या ठिकाणी देवेंद्रजींच्या हस्ते आपण महाराष्ट्रातले अनेक उड्डाणपुलाचं उद्घाटन केलं. जसं कृष्णाभाऊ चांगलं काम करतात तसं आपल्या महारेलचे जयस्वाल साहेब देखील चांगलं काम करतात. मला वाईट सवय आहे, कुठलंही काम पाहिलं की त्यात खोट काय निघते, कुठं कमी आहे हे पहिले मी बघत असतो आणि लगेच सुनवल्याशिवाय राहत नाही. पण मला काही जयस्वाल साहेबांना सुनवायची संधीच मिळत नाही. कारण अतिशय उत्तम चांगलं लाईट लावणं, वृक्षारोपण करणं आणि आपण हरिहर मंदिर समोरचा पूल बघितला किती चांगला त्यांनी बांधला. म्हणजे कमीत कमी जागेमध्ये अनेक कठीणाईंवर मात करून उत्तम काम करणं हे आपल्या मेट्रो कॉर्पोरेशननी सिद्ध करून दाखवलेलं आहे. महारेलनी मोमीनपुऱ्यामधला पूल देखील आज पूर्णत्वाच्या अवस्थेमध्ये आहे. काही थोड्या बहुत अडचणी आल्या, पुढच्या महिन्यात 2 महिन्यात त्याही पुलाचं उद्घाटन आपण करणार आहोत. पूर्व नागपूरमध्ये येऊन 5-7 पुलही उद्घाटनाच्या तयारीत आहेत. त्यामुळे आपल्या नागपूरचं चित्र बदललेलं आहे. मेट्रोने नागपूरचा वैभव वाढवलेला आहे. तरुण मुलांना रोजगार मिळवण्याचा आपण प्रयत्न करतो आहे. इन्फ्रास्ट्रक्चरमुळे, देवेंद्रजींच्या प्रयत्नामुळे आज विदर्भामध्ये गडचिरोलीला 7.5 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक आली. या ठिकाणी स्मार्ट सिटीमध्ये आता आपण स्किल ट्रेनिंग सेंटर सुरू करतो आहे महानगरपालिकेच्या जागेमध्ये. आणि दरवर्षी ॲडव्हान्टेज विदर्भाच्या कार्यक्रमामधून देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक देखील आपण नागपुरात आणलेली आहे. आपलं इंटरनॅशनल एअरपोर्ट ते देखील आता त्याचं काम सुरू झालेलं आहे. आणि म्हणून हे बदलतं जे नागपूर आहे, हे सगळं जे बदलतं नागपूर आहे याचं श्रेय निश्चितपणे कृष्णाभाऊ, देवेंद्रजी या सगळ्यांना आहेच. पण आम्हाला सगळ्यांना हे काम करण्याची संधी मिळाली ती खऱ्या अर्थाने तुमच्यामुळे मिळालेली आहे. पूर्व नागपूरच्या जनतेने महानगरपालिका असो, विधानसभा असो, लोकसभा असो, सर्व निवडणुकीमध्ये प्रचंड मताने भारतीय जनता पार्टीला निवडून दिलं. आम्हाला काम करण्याची संधी दिली आणि म्हणूनच हे काम करण्याचं सौभाग्य आम्हाला सगळ्यांना लाभलं. या निमित्ताने मी कृष्णाभाऊंचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी सांगितलं की शेवटची विनवणी आहे, 2 पूल बांधा. देवेंद्रजींचा विश्वास आहे की नाही मला माहिती नाही, पण माझा विश्वास मात्र नाही आहे. कारण आज 2 मंजूर केला का पुन्हा नवीन लेटर घेऊन साहेब कोंबडा मारूनच द्या म्हणून पुन्हा साहेब येतील, काही भरोसा नाही. पण त्यांची ही तळमळ जी आहे ती पूर्व नागपूरच्या विकासाकरता आहे. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की आता सुनील हॉटेलपासून जमिनीच्या खालून रेल्वे स्टेशन आणि एअरपोर्ट यालाच टनेल निर्माण केली का बस सगळेच प्रश्न सुटून जातील. कृष्णाभाऊंनी येत्या याच्यात सर्व पूर्व नागपूरचं चित्र बदलवलं. याकरता नक्कीच ते अभिनंदनाकरता पात्र आहे. मी आपल्या कृष्णाभाऊंचं, सगळ्या नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन करतो. पूर्व नागपूरला बालाभाऊ बोरकर यांना आता आपण सत्तारूढ पक्षाचे नेते म्हणून महानगरपालिकेतही काम करण्याची संधी दिलेली आहे. आणि मला विश्वास आहे की हे सगळे एकत्र मिळून पूर्व नागपूरमध्ये दिव्यांगांचा पार्क आपण चांगला बांधलेला आहे. अनेक बगीचे आता आपण बांधतो आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळात पूर्व नागपूरचा असाच विकास कृष्णाभाऊंच्या नेतृत्वाखाली होत राहील असा मला विश्वास आहे. महारेलच्या जयस्वाल साहेब सातत्याने चांगलं काम करत आहेत आणि म्हणून देवेंद्रजी आणि मी त्यांच्या मागे खंबीरपणे उभा आहे. असं चांगलं काम त्यांनी पुढे करत राहावं अशा त्यांनाही शुभेच्छा देतो. आणि देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली महारेलने उत्तम काम केलेलं आहे याबद्दल त्यांचंही मनापासून अभिनंदन करून पुन्हा एकदा पूर्व नागपूरच्या जनतेचं अभिवादन करतो. बहिरेनबाईच्या स्मृतींना अभिवादन करतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. नमस्कार.